संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. माझा पेमेंट सुद्धा अजून झालेला नाही. आज 27 तारीख मागच्या महिन्याचा. दर महिन्याला माझा 25 ते 26 तारखेला पगार होतो. तरी तर पाशिलकर साहेब आले तर मला जर आतमध्ये जाऊन जर दिला असतं, पाशिलकर साहेबांच्या समोर बोललो असतो त्यांना. तुमच्याकडे येऊन फेऱ्या मारून आम्हाला कंटाळा यायला लागला. 4 वर्ष PF भरला नाही. EIC माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करत होतो. मी त्यांच्याकडे गेलो, HRकडे गेलो. पाशिलकर ते म्हणतात का आम्हाला का तुम्ही कुठेतरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या ऑपरेशन करून घे बोललं. मी मोपाड्याला हॉस्पिटलमध्ये 70,000 रुपये खर्च करून 2 डोळ्याचं ऑपरेशन केला. ते मला बोलत होते का तू ग्रामीण रुग्णालयामध्ये नेऊन ऑपरेशन कर बोलतो. तर मी बोललो त्यांना माझं EICचा महिना मी 4.5 वर्ष मी काम करतोय. EIC तुम्ही का भरत नाही माझी? त्यांना मी प्रश्न विचारला. ते म्हणतात का मग आता ते कॉन्ट्रॅक्टर भरत नाही. सिद्धिविनायक कॉन्ट्रॅक्टरचं नाव म्हणजे सिद्धिविनायक आहे, राजू कोंडे म्हणून त्याचं नाव आहे. तो तांबाटीचा आहे. त्याला आता या पगाराविषयी त्याला फोन केला. तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीने तुम्ही बघून घ्या बोलतोय, असं बोलतो आम्हाला. पण अजून पगार काय केला नाही. आता उद्या रक्षाबंधन आली तरी पगार नाही. काय दर महिन्याला 25-26च्या पुढे पगार करतो. ते पण आम्ही पाठी लागून HRकडे जा, ते लीडर लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन शिनी असा करतो. किती 13-14 हजाराचा पगार तो आहे. तोच पगार 13.5 पहिले युनियनची पावती फाडायची. पहिली युनियनची पावती 120 रुपये फाडायला लावतात आम्हाला. नाही, वर्षाची पावती. पण आम्ही डेट बंद केली ना ती स्वतःहून पेमेंट कापून घेते. यावेळी दिले पण ना कंपनीमधून आर्थिक मदत थोडा, पण साधी विचारपूस पण झाली माझी. आज 4.5 महिने झाले मी घरी. 4 वर्ष पुढच्या महिन्यात 4 वर्ष ईगल मध्ये. मालक कोण? प्रभाकर भाऊ बघतो कोण? इकडचं बघतो कोण? सुपरवायझर आमचा विचार कोण? विवेक किती पगार? सेम पगार आहे. एवढेच आहे तेवढे नाही, सगळ्यांना सेम पगार आहे. ESI काढली. ESIचं आमचं पण मॅनेजमेंट एवढे मोठे पण नाही. एक शब्दातून विचारलं नाही काय झालं काय नाही. साधा जो मुकादम असतो त्याचाही साधा फोन नाही. बाबा तू काय झालंय, कसं झालंय. तो आला नाही, 4 महिने झाले, काहीच नाही. आम्ही फक्त परपडत चाललोय बस, बाकी काय नाही. प्रवास करतात रस्त्यामध्ये भरपूर गाड्या वगैरे असतात. सगळं काही जणांचे ऍक्सिडेंट पण झालेले आहे, सगळं झालेलं आहे. पण त्याचा काही कंपनीने काही कोणी मोबाईलवर दिला नाही, काही कोणी विचारलं पण नाही. येऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये पण गेलेलं नाही. पण अशा व्यवस्थेमध्ये कंपनीने काहीतरी सुविधा आपल्याला करून द्यावी, हा आमचा कळकळीची विनंती तुमच्याकडे आहे. 3 शिप आहे आम्हाला, 2 शिप आहेत. त्यामध्ये नाईटला जर 2 नाट्या मारले कोणी तर डबल नाईट करावं लागते. आणि नाही केली तर त्यांनी आम्हाला धमकीचं मेसेज टाकलेले आहे. ते मेसेज पण तुम्हाला देतो. अविनाश पवार त्याचं नाव आहे. त्यांनी मेसेज टाकला आमच्या ग्रुपला गोदरेजच्या. मॅक्स इंडिया. जर आणि ते कुठलं कारण ऐकून पण घेत नाहीये. दिनांक 3 सप्टेंबर गुरुवार रोजी सावरले येथील टाटा स्टील आणि तांबाटे येथील गोदरेज कंपनीच्या मॅनेजमेंटच्या विरोधात स्थानिक युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी श्री सुधाकर गारे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलनाचं जे काही नियोजन केलं आहे, गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघितलं असेल. 26 तारखेला सुद्धा कर्जत येथे रॉयल गार्डन येथे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या संदर्भात नियोजनासंदर्भामध्ये त्या ठिकाणी जवळपास 3-4 हजार कार्यकर्त्यांच्या सोबत त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये सुद्धा नियोजन झालं. प्रत्येक आज सकाळपासून सुद्धा तालुकावार, विभागवार त्या ठिकाणी पंचायत समिती वार्ड, जिल्हा परिषद वार्ड, नगर परिषद असेल, कर्जत संपूर्ण कर्जत तालुक्याचं खोपोली शहर असेल, कालापूर तालुका असेल, हे सारं नियोजन त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्यावरती सोपवल्यानंतर मग सभेची पत्रकं असतील, त्या संदर्भात लोकांमध्ये असणारी जनजागृती असेल आणि स्थानिक कर्जत खालापूरमधील भूमिपुत्र युवक युवती जे कामगार आहेत, जे टाटा आणि त्या ठिकाणी गोदरेजमध्ये काम करतात, त्या संदर्भात माननीय प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा त्या संदर्भात काहीतरी सकारात्मक चर्चा व्हावी या दृष्टीनं सुधाकरजी गारे आणि त्याचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी आज सायंकाळी त्या ठिकाणी बोलावलं होतं.
त्या ठिकाणी कर्जतचे प्रांताधिकारी, त्या ठिकाणी सकपाळ साहेब होते, त्या ठिकाणी खालापूरचे DYSP साहेब होते, कर्जतचे DYSP साहेब होते, खालापूरचे तहसीलदार होते, कर्जतचे नायब तहसीलदार होते. अशी सर्व शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी होती. कंपनीचेही टाटा आणि गोदरेज या दोन्ही कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी होते. अधिकारी वर्ग तिथे होता आणि सुधाकर भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी होतं. अनेक व्यथा त्या ठिकाणी मांडल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याकडनं जी काही उत्तरं मिळाली ती समाधानकारक उत्तरं नव्हती. त्या संदर्भामध्ये स्पष्टपणानं त्यांना सारा जाब सुधाकर भाऊंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आणि जे कामगार आपण आजही बघितलं असेल, या ठिकाणी सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी रात्रीची नाईट शिफ्ट करून त्या ठिकाणी गोदरेज आणि टाटाचे कामगार सकाळी भेटायला आले. 1.5-200 कामगार सकाळी भेटायला आले. आत्ता सकाळची शिफ्ट करून सेकंड शिफ्टवरून त्या ठिकाणी कामगार त्या ठिकाणी आज या ठिकाणी आत्ता 350-400 लोक त्या ठिकाणी स्थानिक कामगार जे कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात, जे बिचारे पिळलेले आहेत, अडलेले आहेत, ज्यांना आपण बघतोय की 15,000 पगारात 14,000 पगारामध्ये त्या ठिकाणी राबवलं जाते. अनेक व्यथा कामगारांनी मांडल्या आणि अक्षरशः साऱ्या कामगारांच्या व्यथा बघून मनाची घालमेल झाली की खरोखरच हा जो लढा उभारलाय तो लढा अतिशय चांगला लढा सुधाकर भाऊंनी या ठिकाणी त्या ठिकाणी उभारलाय. महाएल्गार त्या ठिकाणी पुकारलंय. या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते सर्वस्वी पक्षविरहित, झेंडाविरहित, त्या ठिकाणी कुठेही पक्षाचं निशाण, चिन्ह, झेंडा अजिबात नसणार आहे. त्या ठिकाणी त्या दिवशीच्या पत्रकार परिषद असेल किंवा परवाच्या मेळाव्यात ज्या ठिकाणी स्पष्टपणानं सुधाकरजींनी सांगितलं की बाबा त्या ठिकाणी छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला स्कार्फ गळ्यात असेल, त्या ठिकाणी देशाचा तिरंगा त्या ठिकाणी हातामध्ये असेल आणि कामगार चळवळीचा जो झेंडा असतो तो एक विशिष्ट प्रकारचा झेंडा कामगारांच्या संदर्भातला कामगार चळवळीचा असतो, तो झेंडा कामगारांच्या हातामध्ये असेल. ह्या ठिकाणी कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, किमान 25,000 ते 30,000चं मोठं त्या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी त्या महाएल्गारमध्ये असणार आहे. आणि आजच्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये अतिशय सुरुवातीला चांगली चर्चा होती, परंतु अधिकारी वर्गाचं त्या ठिकाणी असणारा निष्काळजीपणा, जे कामगारांना कारण नसताना त्या ठिकाणी राबवतात, राबवतात, 12-12 तास ड्युटी करतात, 12-14 हजाराचा त्या ठिकाणी त्यांना फक्त पगार देतात. आज जो कामगार काय येतोय त्यालाही तेवढाच पगार, इतकी 7-8 वर्ष काम करतोय त्यालाही पगार, वळवळ सारख्या स्थानिक शेतकऱ्यांच्या 120 शेतकऱ्यांची असणारी त्या ठिकाणी व्यथासुद्धा त्या ठिकाणी त्या चर्चेमध्ये आली. सुधाकर भाऊंनी त्या संदर्भात सुद्धा काही निर्णय कंपनी घ्यावेत असा प्रयत्न केला. दोन्ही कंपन्यांच्या अधिकारी वर्गाबरोबर चर्चा केल्यानंतर आश्वासक असं उत्तर न मिळाल्यानं त्या ठिकाणी स्पष्टपणानं त्या ठिकाणी नाराजी सुधाकर भाऊंनी त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून त्या ठिकाणी व्यक्त केली. सर्व जे काही अधिकारी होते, प्रांताधिकारी होते, दोन्ही DYSP होते, त्यांना सुद्धा ती भूमिका पटली. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आणि वास्तव त्या सर्व अधिकाऱ्यांना कळलं. म्हणून हे आंदोलन हे अतिशय महत्त्वपूर्ण आंदोलन आहे. तर दोन्ही कंपन्यांमधल्या 3-3 हजार कामगारांना न्याय देण्यासाठी, त्या कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी हे आंदोलन अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या 3 तारखेच्या आंदोलनाची संपूर्ण तयारी दोन्ही तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडनं झाली आहे. सर्वच लोकांना या ठिकाणी, सर्व पक्षीय लोकांना सुद्धा त्या ठिकाणी पत्रकं जाणार आहेत. त्या ठिकाणी सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या प्रमुख अध्यक्ष असतील त्या सर्व त्यांच्या प्रमुखांना जाणार आहेत. ज्या सामाजिक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, मंडळं, गणेशोत्सव मंडळं असतील, सार्वजनिक मंडळं असतील, त्यांना सुद्धा हे पत्रक त्या ठिकाणी जाणार आहे. अशी एक या सर्व आंदोलना सार्वजनिक स्वरूप त्या ठिकाणी येईल आणि मोठं आंदोलन न भूतो न भविष्यती असं मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो.